You're much more than anything in this world. Nothing compares to you, Lord. You're the King of kings and Lord of all lords. प्रियांनो, चला आजचं वचन आपण काढूया. कलसेकरास पत्र अध्याय 3 त्यातील 12व्या वचनापासून या वेळेला मी वाचत आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून. काय म्हटलं? निवडलेले आहात म्हणून. पहिलं आहे करुणायुक्त हृदय, दुसरं आहे ममता, तिसरं सौम्यता, चौथं लीनता व पाचवं सहनशीलता ही धारण करा. प्रियांनो, तुम्ही कामावरती जाता तेव्हा सुंदर कपडे घालून जात असताना आणि तुम्ही जात असताना शेजारचे लोक त्यांकडे पाहतात ना, तेव्हा ड्रेस फार छान आहे अशा प्रकारे त्यांना वाटू शकतं. साडी फार छान आहे असं त्यांना वाटू शकतं. म्हणजे आपण धारण केलेल्या वस्त्रांकडे देखील निरखून पाहून कोणती तरी कमेंट सहज म्हणून आपल्याला ॲप्रिशिएट करून खूप छान आहे असं बोलू शकतील, किंवा तुमची साडी फार सुंदर आहे असं कोणीतरी प्रशंसा करू शकेल. आपण घातलेल्या कपड्यांकडे पाहून समोरील लोक त्याविषयी प्रशंसा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बायबल काय सांगत आहे की आपण आत्मिक लोक आहोत, यामुळे तो आत्मिक पिता आपल्यामध्ये राहत आहे, यामुळे आपल्यामध्ये आत्मिक फळं दिसून आले पाहिजे व आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते दिसले पाहिजे. जर एखाद्या झाडाला भरपूर फळं लागलेली असतील तर लोक त्याकडे पाहत असतात. या झाडाला खूपच फळं आले आहेत असं ते बोलतात. अगदी तसंच तुमचं आणि माझं जीवन देखील. जिथे आपण काम करत आहोत तिथं आपल्याला ओळखणाऱ्या लोकांना निश्चित असं बोलता आलं पाहिजे, हा व्यक्ती अतिशय दया दाखवणारा आहे, ही बहीण अतिशय दयाळू अशी आहे, हा व्यक्ती अतिशय नम्र मनुष्य आहे, हा अतिशय लीन व्यक्ती आहे. गर्व किंवा अहंकार अजिबात या व्यक्तीत आम्हाला दिसून येत नाही. ती बहीण फारच सहनशील आहे, ती सर्व काही सहन करते. म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तुमच्यामध्ये सहनशीलता आणि धीर दिसून आला पाहिजे, नम्रता दिसून आली पाहिजे, दया करणारा स्वभाव दिसला पाहिजे, करुणायुक्त मन दिसलं पाहिजे, लीनता दिसली पाहिजे, ममतेचा स्वभाव तुमच्यात त्यांना दिसला पाहिजे. प्रियांनो, माझा एक मित्र आहे आणि त्यांचं नाव जिम कॅम्बल आहे. अमेरिका या देशामध्ये माझी त्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यात आणि माझ्यात अतिशय चांगलं असं नातं आहे. तो माझा अतिशय क्लोज फ्रेंड बनलेला आहे. 23 वर्षांपूर्वी जेव्हा मी अमेरिका या देशात गेलो होतो तेव्हा काही दिवस त्यांच्या घरात मी राहिलो. त्यांचं घर अतिशय आलिशान आहे. त्यांच्याकडच्या कार फार महाग आहेत. आणि एवढंच नाही, एक अति मोठं असं गार्डन त्यांचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या घराजवळ एक बोट देखील आहे. तुम्हाला बोट माहीत आहे ना? तलावामध्ये, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये असं स्टेरिंग हातात धरून ती वेगाने पाण्यामध्ये चालत असते. कधी अशी बोट तुम्ही पाहिली आहे? अशी ती बोट देखील त्यांच्याकडे आहे. साधारणपणे जे करोडपती लोक आहेत त्याच लोकांच्या घरात अशी बोट असते, कारण त्या बोट अतिशय महागड्या अशा असतात. सो खूप महागड्या कार, महागडं असं घर आणि महागडी अशी ती बोट, हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे फार श्रीमंत लोक आहेत. जेव्हा आम्ही चर्चा करत बसलेलो होतो तेव्हा मी म्हटलं, देवाने तुम्हाला खूप आशीर्वाद दिला आहे असं बोलल्यावर जेव्हा आमच्यामध्ये चर्चा चाललेली होती तेव्हा ते बोलले, खरोखर परमेश्वराने आम्हाला खूप आशीर्वाद दिला आहे. परंतु या आशीर्वादांमागे असणारी जी स्टोरी आहे ती माहीत आहे तुम्हाला? सांगू का? प्रियांनो, ते मित्र एक पोलीस ऑफिसर होते. फॉरेस्टमधील पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते एक पोलीस ऑफिसर म्हणून होते. आणि त्यांची पत्नी ती दिवसा नोकरी करायची आणि संध्याकाळ झाल्यावर एखाद्या ओल्ड एज होममध्ये जायची आणि सर्वांशी प्रेमाने बोलून प्रत्येकासाठी ती प्रार्थना करायची व जर त्यांना काही मदत लागत असेल तर ती करायची. त्या वृद्धाश्रमामध्ये एक वृद्ध स्त्री होती. त्या वृद्ध स्त्रीची त्यांच्या पत्नीने अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली. तिच्यावर प्रेम करणारे, तिची काळजी घेणारे किंवा तिच्याशी बोलणारं असं त्या वृद्ध स्त्रीचं कोणी नव्हतं. यामुळेच ही बहीण त्या स्त्रीच्या प्रती अधिक जास्त श्रद्धा दाखवायची. ती अधिक वेळ तिच्यासोबत बसायची, तिच्यासोबत ती गप्पा मारायची आणि तिच्यासाठी प्रार्थनाही करायची.
तिने बराच काळपर्यंत तिची सेवा केली, कारण की तिच्याकडे दुसरं कोणी लक्ष देत नव्हतं. तिला मुलं होते का? मुलं तर होते, पण तरी ते येत नव्हते, लक्ष देत नव्हते, काळजी घेत नव्हते. अशा त्या वृद्धकाळामध्ये एकटेपणाने दुःख भोगणाऱ्या त्या वृद्ध स्त्रीची या बहिणीने खूप सेवा केली. तिची सेवा करून संध्याकाळच्या वेळेला ही 8 वाजता 9 वाजता घरी जात असायची. आणि एक दिवस त्या वृद्धाश्रमामधून हिला एक फोन आला. तो फोन काय होता की तुम्ही रोज येऊन ज्या वृद्ध स्त्रीची सेवा करत आहात ती स्त्री मरण पावली आहे. जर तुम्ही तिला पाहू इच्छित असाल तर तुम्ही येऊन पहा. तेव्हा ही बहीण पाहण्यासाठी गेली. जेव्हा ती गेली तेव्हा डॉक्टर आले व त्याचप्रमाणे एक लॉयर देखील आला व या बहिणीला विचारलं, तुमचं नाव काय आहे? माझं नाव जेन आहे. अच्छा, तुमचं नाव जेन आहे का? तुमच्याशीच बोलायचं होतं. काय आहे? या जेव्हा जिवंत होत्या तेव्हा तुम्ही खरंच खूप छान सेवा केली. ही तर माझी जबाबदारी आहे. देवाची मुलगी या नात्याने देवाचं प्रेम देणं ही माझी जबाबदारी आहे. पण खरंच तुम्ही खूप प्रेमाने काळजीने त्यांची सेवा केली, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली. हे सर्व तुम्हाला कसं ठाऊक? त्यांनी त्यांच्या विलमध्ये लिहिलेलं आहे. कोणी लिहून ठेवलं आहे? या वृद्ध स्त्रीनेच ते लिहून ठेवलं आहे. आणि ते लिहून तिने त्यावरती साईन केलेली आहे. तिने काय सही केली आहे? जिने माझ्यावर खूप प्रेम करून माझ्याशी प्रेमाने बोलली व माझ्यासाठी जिने प्रार्थना केल्या. जैन नावाच्या या आत्मिक बहिणीला मी माझी सर्व संपत्ती देत आहे. ही विल तिने करून ठेवली. माझा तो मित्र जिम कॅम्बल सांगत होता, आज जे आमच्याकडे आलिशान हे घर आहे आणि या ज्या महागड्या कार आहेत व तसंच ही जी महागडी बोट आहे, हे सर्व काही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देवानेच आशीर्वाद म्हणून दिला आहे. पण त्या आशीर्वादांमागे देवाचं प्रेम आम्हाला दाखवता येईल असं मन देवाने आम्हाला दिलं. ते प्रेम आम्हाला दाखवता आलं यामुळे खास करून माझ्या पत्नीने तिच्यातील तो दयाळूपणा, तिची ममता, तिची करुणा सायंकाळच्या वेळी एका वृद्ध स्त्रीला दाखवल्याने तिने आपली सर्व संपत्ती आमच्या नावे केली. यामुळे आता तुम्ही काय करायचं? आमच्या शेजारी कोणता वृद्धाश्रम आहे का? आणि कोणी वृद्ध व्यक्ती मला तिथे भेटेल का? अशा प्रकारे तुम्ही अगोदरच मनात ठरवून जर या उद्देशाने तुम्ही जाल तर कोणीही तुम्हाला जवळ करणार नाही. ती बहीण काय काम करत होती माहीत आहे? तिच्या हृदयामध्ये जे परमेश्वराचं प्रेम होतं, आत्म्याचे फळं होते, ते ती जिथेही जात होती तिथे ती प्रगट करत होती. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, काम करण्याच्या जागेमध्ये दयाळू बनून राहा. काम करण्याच्या जागेमध्ये म्हणजे तुम्ही एखाद्या घरात काम करत असाल, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या स्कूलमध्ये काम करत असाल, कुठेही काम करत असाल किंवा हॉटेलमध्ये काम करत असाल, जिथे कुठे तुम्ही काम करत आहात, तुम्ही दयाळू बनून जीवन जगा. तुमच्या वागण्यात ममता असली पाहिजे, कृतीमध्ये कृपा असली पाहिजे, तुमच्या बोलण्यामध्ये दया असली पाहिजे. कारण आपला देव हा दयाळू परमेश्वर आहे. आपला देव करुणा करणारा देव आहे. आपला परमेश्वर प्रेम करणारा देव आहे. जर आपण त्या देवाचे लेकरं आहोत तर निश्चितपणे आपण जेथे आपण काम करत आहोत आपल्या कृतीत दया दिसून येईल, आपल्या बोलण्यामध्ये दया दिसेल व आपल्या प्रत्येक कृतीमध्ये ममता दिसेल. प्रियांनो, एकदा एक पती पत्नी फिलेडेल्फिया नावाच्या शहरामध्ये एकदा एका कॉन्फरन्ससाठी आले. जेव्हा ते तेथे आले त्यांना एक रूमची गरज होती. त्यांनी त्या शहरात बरंचसं शोधलं तरी त्यांना कुठे हॉटेल मिळालं नाही. तेव्हा शेवटी एका हॉटेलमध्ये येऊन तेथे असणाऱ्या एका मनुष्याला त्यांनी विचारलं. काउंटरमध्ये असणाऱ्या त्या मनुष्याकडे जाऊन त्यांनी विचारलं, एखादी रूम आम्हाला मिळेल का असं विचारलं. तेव्हा काउंटरवर बसलेला व्यक्ती बोलला, क्षमा करा, आज या शहरात कॉन्फरन्स चाललेली असल्यामुळे ती कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी शेकडो आणि हजारो लोक आले आहेत. यामुळे शहरातील सर्व हॉटेल्स भरून गेलेले आहेत. आमच्या हॉटेलमध्ये देखील एकही रूम खाली नाही. असं बोलून अतिशय नम्रतेने, मला क्षमा करा, मी तुमची मदत करू शकत नाही, कारण आमच्या हॉटेलमध्ये रूम नाही, अशा प्रकारे त्याने त्यांना समजावून सांगितलं. ते आलेले लोक थोडेसे वृद्ध होते. त्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हटलं, आज रात्री आपण कोठे राहणार? आपण कोठे राहायचं?
एकही हॉटेल खाली नाही असं सांगत आहेत. मग आपली परिस्थिती काय होईल? असा विचार करून जेव्हा ते चिंतेने एकमेकांकडे पाहत होते, तेव्हा काउंटरवर असलेल्या त्या व्यक्तीने म्हटलं, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर या हॉटेलमध्ये माझी एक रूम आहे. ती रूम मी तुमच्यासाठी स्वच्छ करून बेड लावून तुमच्यासाठी तेवढी अरेंजमेंट करू शकेल. जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या त्या रूममध्ये राहू शकता असं बोलला. हो चालेल, तेवढी मदत खूप झाली. कमीत कमी तुमची रूम मिळाली. बस स्टॉपवरती झोपण्यापेक्षा तुमच्या रूममध्ये राहिलेलं चांगलं आहे. ठीक आहे द्या म्हटल्यावर तुम्ही 10 मिनिट थांबा, मी माझी रूम तुमच्यासाठी तयार करतो. लगेच तो घाईने आत गेला व त्याने ती रूम अतिशय चांगल्या प्रकारे बेड लावून तयार केली. त्यात पिलोज ठेवल्या, वॉटर बॉटल्स ठेवल्या आणि स्वच्छ अशी रूम तयार करून दिली व त्या दोघांना आत नेऊन तुम्ही आराम करा असं बोलला. मग त्या दोघांनी चांगल्या प्रकारे आराम घेतल्यावर सकाळी ते उठले आणि त्यांनी काउंटरवरती बसलेल्या त्या व्यक्तीकडे जाऊन त्याचे खूप खूप आभार मानले. ब्रदर, आम्ही कोण आहोत तुम्हाला ठाऊक नाही, पण आम्ही वृद्ध आहोत. आम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये रूम मिळाली नाही हे समजल्यावर तुम्ही आमच्यावरती दया दाखवली व प्रेमाने तुम्ही तुमची रूम आम्हाला दिली. व्हेरी थँक्यू. परंतु एक रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट आहे? तुम्हाला पाहिल्यानंतर ते काय बोलत आहेत? आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर, तुमचा हा चांगुलपणा पाहिल्यानंतर, आम्हा कस्टमरच्या प्रती तुम्ही जी दया दाखवली, जो चांगुलपणा दाखवला, त्यानंतर आमच्या मनात एक विचार आला आहे. कोणता विचार? न्यूयॉर्क सिटीमध्ये आम्ही विचार करत आहोत की एक मोठं असं एक हॉटेल बांधायचं आहे. काय करायचं आहे? एक मोठं हॉटेल बांधायचं आहे आणि तेही केवळ तुमच्यासाठी. कारण की एक कस्टमर जेव्हा अडचणीत तुमच्याकडे आला, तुम्ही नाही न म्हणता तुमची स्वतःची रूम तुम्ही मला दिली. जर ते हॉटेल मी तुमच्या हातात दिलं तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ते हॉटेल चालवाल असा माझा तुमच्यावर विश्वास आहे. यामुळे मी गेल्याबरोबर लगेचच त्या हॉटेलच्या कामाला सुरुवात करणार आहे व ते बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्हीच येऊन ते सर्व हॉटेल सांभाळायचं आहे असं बोलून त्यांनी जाऊन न्यूयॉर्क सिटीमध्ये त्यांनी कसं हॉटेल बांधलं माहीत आहे? पहा, किती मोठं असं हॉटेल त्यांनी बांधलं आहे पहा. त्या हॉटेलचं नाव काय आहे माहीत आहे? वॉल्डॉर्फ ॲस्टोरिया. जॉन जेकब ऑस्टर नावाच्या त्या व्यक्तीने एवढं भव्य ते हॉटेल बांधलेलं आहे. ते कोणासाठी माहीत आहे? कोणासाठी ते सांगा? कोणत्या तरी एका हॉटेलमध्ये काउंटरवरती बसणाऱ्या त्या एका अटेंडरने, एका रिसेप्शनिस्टने दाखवलेल्या त्याच्यातील दयेकडे पाहून त्यांना असं वाटलं की असा मनुष्य एका मोठ्या हॉटेलचा जर CEO बनला तर त्या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक अतिशय खुश राहील. यामुळे या व्यक्तीसाठी मी एका मोठ्या अशा हॉटेलची निर्मिती करेल या विचाराने बांधलेलं ते हॉटेल आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये आपण जगत असताना ख्रिस्ताचं प्रेम, त्याची दया आणि त्याची ममता जेव्हा आपण इतरांना दाखवत असतो, तेव्हा स्वर्गामधील परमेश्वर त्याने आपल्या मनात असं ठरवलं पाहिजे की हा एवढा दयाळू आहे, यामुळे एवढी ममता दाखवणारा आहे, यामुळे या व्यक्तीला मी एका मोठ्या अशा कंपनीचा ओनर बनवलं पाहिजे किंवा एका मोठ्या कंपनीचा CEO बनवलं पाहिजे किंवा एका मोठ्या सेवा कार्याचा लीडर त्याला बनवलं पाहिजे. असं तुमच्याकडे, माझ्याकडे, सर्वांकडे पाहून देवाला जर वाटलं तर मग किती चांगलं राहील. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, बायबल आपल्याला सांगतं, आपल्याला पवित्र करण्यात आलेलं आहे व आपल्याला निवडण्यात आलेलं आहे व तसंच आपण अति प्रिय आहोत. सांगा आपण कोण आहोत? कारण आपण पवित्र, निवडलेले व अति प्रिय आहोत. यामुळे आपण देवाचे गुण व त्याचा स्वभाव या जगामध्ये दाखवून द्यायचा आहे. ही देवाची आशा आहे. काम करण्याच्या जागेमध्ये दया दाखवत चला. कठोर होऊन बोलत जाऊ नका. निर्दयपणे लोकांशी वागू नका. इतरांच्या डोळ्यात अश्रू येतील असं बोलू नका. ते घायल होतील असं बोलू नका. द्वेष करत असल्यासारखं बोलू नका. दोष लावण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपण जे धारण करायचं आहे तो द्वेष नाहीये. आपण राग धारण करायचा नाहीये. आपण वैर बाळगून राहायचं नाहीये.
कैनाने जेव्हा वैर आणि द्वेष बाळगून राहिला तेव्हा त्याचं काय झालं सांगा? तो परागंदा बनला, भटकणारा बनून त्याला फिरावं लागलं. यस. शौलाने जो क्रोध, राग आणि ईर्ष्या बाळगली होती त्यामुळे त्याचं काय झालं सांगा? त्याने आपलं राज्य गमावलं व आपला प्राण देखील त्याने गमावला. पण त्या कैद्यांवरती दया आणि ममता दाखवणाऱ्या योसेफाविषयी काय झालं सांगा? सर्व देशावर राज्य करणारा अधिकारी तो बनला. काम करण्याच्या जागेमध्ये परमेश्वराची कृपा, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची ममता इतरांना दाखवत चला. प्रियांनो ऐका, तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन हे पहा माझं शर्ट कसं आहे असं दाखवण्याची गरज नाही. हे पहा माझी साडी कशी आहे हे दाखवण्याची गरज नाहीये. का सांगा? का नाही? कारण तुम्हाला एवढं हलण्याची गरज नसते. समोरील व्यक्तीला स्पष्टपणे ते दिसत असतं. परमेश्वर सांगत आहे, जसे वस्त्र दिसून येतात तसंच तुमच्या मध्ये काय दिसून आलं पाहिजे? कृपा. काय दिसून आलं पाहिजे? दया करण्याचा स्वभाव दिसला पाहिजे. आणखी काय? नम्रता दिसली पाहिजे. आणखी काय दिसलं पाहिजे? सहनशीलता दिसली पाहिजे. ते दिसण्यासाठी तुम्ही धारण केले पाहिजेत. कृपा आणि ममतेविषयी आपण शिकत आहोत ना. म्हणजेच आत्म्याचे फळं आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता व ममता म्हणजे दया करण्याचा स्वभाव. हेच आपण शिकत आहोत. याच गोष्टींबद्दल मी सांगत आहे. काम करण्याच्या जागेमध्ये दयेने व कृपेने जगा. दुसरं आहे, प्रत्येक व्यक्तींच्या प्रती कृपेने व ममतेने जगा. लुकाचं शुभवर्तमान अध्याय 10 मध्ये ख्रिस्ताने एका व्यक्तीविषयी सांगितलं आहे. चला पाहू. लूक त्यातील अध्याय 10 वचन 30 पासून. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. प्रियांनो, तो मनुष्य यरुशलेम नगर सोडून खाली उतरून कोठे चाललेला होता? यरिहो शहराकडे चाललेला होता. यरुशलेम हे देवाच्या सानिध्याचं दर्शक आहे आणि यरिहो हे जग आणि पापाचं दर्शक आहे. आता हा मनुष्य यरुशलेम म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यामधून, यरिहो म्हणजे जगाचं आणि पापाचं जे प्रतीक आहे त्या नगराकडे तो चालला होता. अशा प्रकारे तो चाललेला असताना त्याच्या प्रवासाबद्दल काय सांगितलं आहे? तो यरुशलेमेहून खाली यरिहो नगराकडे चाललेला होता. तो कसा चालला होता? खाली उतरून चाललेला होता. म्हणजे यरुशलेम हे उंच डोंगरावरती वसलेलं नगर आहे व यरिहो हे पायथ्याशी वसलेलं नगर आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, यरुशलेम हे देवाच्या सानिध्याचं दर्शक आहे, तर यरिहो हे जगाचं आणि पापाचं प्रतीक आहे. आजचा हा संदेश ऐकणाऱ्या लोकांमध्ये कोणी आहेत का? वचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये कोणी आहेत का? पूर्वी तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आनंद मानत होते, त्याच्या उपस्थितीवर प्रेम करणारे होते. तुम्ही नियमितपणे त्याच्या सानिध्यात येत होता. नियमित तुम्ही बायबल वाचत होते व नियमितपणे प्रार्थना करणाऱ्या अतिशय आत्मिक व्यक्तीप्रमाणे तुम्ही होते. पण माहिती नाही काय घडलं, त्या सैतानाने थोडीशी तुमची परीक्षा घेतली. त्या सैतानाने जरा तुम्हाला मोहात पाडलं की तुम्ही त्या पापात खेचले गेले आहात. त्याने त्या जगाकडे तुम्हाला खेचलं. त्या पापी सवयींच्या आहारी तुम्हाला लावलं. पापी मैत्रीच्या नादी त्याने तुम्हाला लावलं. त्याने ते अनैतिक नाते आणि अनैतिक कमाई तुम्हाला त्याने दिली. आणि आता तुम्ही काय करू लागले आहात?
यरुशलेमेला सोडून देऊन खाली यरिहोकडे तुम्ही जात आहात. तुम्ही खालच्या दशेमध्ये उतरत चाललेले आहात. जर आज आपल्यात कोणी देवाच्या सानिध्यापासून दूर जात आहेत तर ते कोठे चालले आहेत माहीत आहे? यरिहोकडे ते चालले आहेत. तो मार्ग कोणता मार्ग आहे माहीत आहे? खाली जाणारा मार्ग आहे. तो खालच्या जागेत नेणारा आहे. जर यरुशलेमकडे जायचं आहे, जर यरुशलेम नगरात जायचं आहे तर तो चढून जाण्याचा मार्ग आहे. चला प्रेषितांची कृत्य त्यातील अध्याय 3 वचन 1 पहा. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. कसे चालले आहेत? वरती चढून जात आहेत. जे देवाच्या सानिध्यामध्ये जात असतात, देवाच्या मंदिरामध्ये जात असतात, ते या स्थितीतून त्या स्थितीकडे जाणारे आहेत. म्हणजे खालच्या स्थितीतून वरील स्थितीकडे जाणारे आहेत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर आपल्याला खालच्या स्थितीपासून वरच्या स्थितीकडे जर जायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे? आपण देवाच्या समीप गेलं पाहिजे. तुम्ही जितकं अधिक देवाच्या समीप पोहोचाल तितके अधिक आशीर्वादित व्हाल. तुम्ही जितकं अधिक देवाला प्रसन्न कराल तितकं अधिक परमेश्वर तुम्हाला प्रसन्न करेल. जे माझं गौरव करतात मी त्यांचं गौरव करेल असं देवाने म्हटलं. तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाकडे येईन असं देवाने सांगितलेलं आहे. प्रियांनो ऐका, देवाच्या उपस्थितीपासून दूर जाऊ नका. देवाच्या वचनापासून दूर होऊ नका. आत्मिक जीवनाला बर्बाद करू नका. आपण उतरायचं नाहीये, पापामध्ये उतरायचं नाहीये, पापी गोष्टींकडे उतरायचं नाहीये. जर तुम्ही देवाच्या उपस्थितीला सोडून जात आहात किंवा त्याच्या सानिध्यापासून दूर होत आहात आणि पापाच्या जवळ जात असाल आणि पापी सवयींचे गुलाम बनत असाल तर तुमच्या जीवनात काय घडेल माहीत आहे? पहा 30वे वचन. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोत जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. यरुशलेम सोडून यरीहोकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणती घटना घडली? तो लुटारूंच्या हाती सापडला. तेव्हा त्यांनी त्याला मारलं. अशी परिस्थिती आली की तो मरणार होता. याचं कारण काय होतं? लुटारूंच्या हाती सापडला. प्रिय भाऊ व बहिणींनो ऐका, जर तुम्ही देवाला सोडून द्याल किंवा पवित्र जीवन जगणं सोडून द्याल किंवा जर प्रार्थनेच्या जीवनाला सोडून द्याल, पवित्र जीवन जगणं सोडून द्याल तर तुमच्या जीवनात काय घटना घडेल माहीत आहे? तुमच्याकडे जे काही आहे ते सैतान लुटून घेऊन जाईल. तो सैतान तुमच्या आर्थिक परिस्थितीला पूर्णपणे अस्तव्यस्त करून टाकेल. तुमचं आरोग्य तो बिघडवून टाकेल. तुमच्याकडे जो अधिकार आहे तो देखील सैतान काढून घेईल. तुमचं स्वरूप आणि तुमचं जे सौंदर्य आहे तो सैतान पूर्णपणे बिघडवून टाकेल. तो तुमचा पत्ताही राहू देणार नाही. यरुशलेमला सोडून देऊन यरीहोकडे जाणारा मनुष्य शेवटी कोणाच्या हातामध्ये सापडला? लुटारूंच्या हाती सापडला. यरुशलेम त्याने का सोडलं? यरीहोकडे जायचं होतं यासाठी. तो यरीहोकडे का जाऊ इच्छित होता? कारण तेथे सहजपणे पाप करता येईल. तिथे परमेश्वराचं सानिध्य नाही, यामुळे मनाला वाटेल तसं जगता येईल. आज आपल्यात असे कोणी आहेत का? मनमर्जीने जीवन जगण्याची आशा करणारे, जेथे पाप सहजपणे करता येईल अशा स्थानात जाण्याची आशा करणारे. जर तुम्ही सहजपणे पाप करण्यासाठी अनुकूल अशी जागा जर शोधत असाल तर किंवा पापाकडे धाव घेत असाल तर ऐका, लवकरच तुमच्या जीवनामध्ये एक भयंकर अशी मोठी विपत्ती येणार आहे. तेव्हा तुम्ही आपलं सर्व काही गमावून बसणार. आज तुम्ही कशाच्या आधारावर देवापासून दूर जात आहात? तुमच्या संपत्तीला आधार करून तुम्ही देवापासून दूर होत आहात का? तर देव तुमच्या संपत्तीला तुम्हापासून दूर करेल. तुमच्या सौंदर्याला आधार मानून तुम्ही देवापासून दूर होत आहात का? तर देव तुमचं ते सौंदर्य तुम्हापासून दूर करणार आहे. तुमच्या अधिकारावर अवलंबून तुम्ही देवापासून दूर होऊ इच्छित आहात का? तर देव तुमचा तो अधिकार तुम्हापासून दूर करणार आहे. सावध व्हा. ज्या गोष्टींना आपला आधार मानून तुम्ही देवापासून दूर होत आहात तीच गोष्ट तुम्हापासून दूर होईल हे विसरू नये. जर तुम्ही देवापासून दूर गेले तर तो सैतान घात लावून बसलेला आहे. तुमच्या आयुष्याची नासाडी करण्यासाठी, तुम्हाला अपमानित करण्याकरिता, तुमच्या नावाला धुळीस मिळवण्यासाठी, तुम्हाला कंगाल करून सोडण्यासाठी तो सैतान घात लावून बसला आहे. यामुळे भाऊ व बहिणींनो, देवापासून दूर जाऊ नका. देवाच्या सानिध्यातून दूर होऊ नका. देवाच्या वचनापासून दूर राहू नका व तसंच पवित्र जीवनाकडे दुर्लक्ष करू नका.
जेथेही आपण राहत असाल, आपण निवडलेले आहोत, आपण पवित्र आहोत, आपण देवाचे प्रिय आहोत. हे आपण लक्षात ठेवून काय धारण करायचं आहे? दया करण्याचा स्वभाव, ममतेचा स्वभाव, लीनता दाखवून, नम्रता दाखवून, सहनशीलता दाखवून आपण जगायचं आहे. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, आत्म्याच्या फळामध्ये एक अद्भुत असं फळ आहे, ते म्हणजे ममता किंवा दया करणारा स्वभाव. दयाळू बनून कशा प्रकारे वागलं पाहिजे हे आज तू आम्हाला शिकवलंस. निर्दयी मन असणाऱ्या पतीप्रमाणे, कठोर हृदयाच्या पत्नीप्रमाणे किंवा आई वडिलांप्रमाणे न बनता देवा, ममता दाखवणारा स्वभाव, दया करणारा स्वभाव आम्हातील प्रत्येकाला दे. घरामध्ये, घराच्या बाहेर, कामावरती, प्रवासाच्या जागेत हे परमेश्वर देवा, आम्ही कृपारूपी वस्त्र धारण करावेत. आमच्या चहूबाजूच्या लोकांना आमच्यामध्ये ममता, चांगुलपणा आणि दयाळूपणा दिसून यावेत, यासाठी तू आम्हातील सर्वांचं सहाय्य कर. ख्रिस्ता, तुझ्यासारखं मन आम्हातील प्रत्येकाचं असावं, यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. शालोम. कल्वरी टेम्पलमध्ये स्वागत आहे. येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. तुमच्या प्रार्थनेच्या गरजेनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेयर टॉवरची महत्त्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल, आपण आम्हास संपर्क करावा. आपल्यासाठी प्रार्थना करण्यास 24 तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत. 5,000पेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हास संपर्क करत असतात. देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे. मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे. खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व आपल्या समस्यांकरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा. आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबरवर संपर्क करावा. प्रार्थनेकरता नंबर 9100800888. आमचा पत्ता कल्वरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.